दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी मी सभागृहाला राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता। पायाभूत सुविधांवरील खर्चात वाढ करून राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचा निर्धार त्यात व्यक्त करण्यात आला होता। रेल्वे, रस्ते, मेट्रो मार्ग, विमानतळ, बंदरे व उद्योग अशा विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबतही मी त्यावेळी सविस्तर उल्लेख केला होता। अर्थव्यवस्थेचे आकारमान वाढल्यानंतर सरासरी दरडोई उत्पन्नात वाढ होणार आहेच, पण त्याचबरोबर राज्याच्या आर्थिक प्रगतीचे पुरेसे लाभ न होणाऱ्या घटकांच्या वैयक्तिक उत्पन्नात देखील लक्षणीय वाढ कशी होईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचे आहे। महिला, शेतकरी, युवा, मागासवर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदत आणि प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे हा अतिरिक्त अर्थसंकल्पाचा मुख्य हेतू आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।